भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या। मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही, तेव्हा उद्विग्न झालेल्या खडसेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला। आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, त्यामुळे खडसेंची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार का ही चर्चा रंगलेली आहे। तर या संदर्भात एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी केली। पाहूयात या संदर्भात खडसे नेमकं काय म्हणताय। राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहे। विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ही पहिली बैठक या विधानसभा क्षेत्राची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती। विधानसभेमध्ये अपयश आलं या ठिकाणी, त्यामुळे काँग्रेस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजीची भावना होती। आता आगामी कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे। या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनानं कार्यकर्त्यांमध्ये जोश आला पाहिजे, उत्साह आला पाहिजे। हे एक वेळ मंत्री केल्यानंतर मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणजे हा हावरटपणा आहे, आचरटपणा आहे, लोचाटपणा आहे। तुम्हाला काम करायला महाराष्ट्रभर संधी दिलेली आहे ना, महाराष्ट्रभर काम करायला मला हात जिंकला पाहिजे कशासाठी, याच्या मागे काय कारण आहे? भाऊ, बरेचसे मुद्दे तुम्ही मांडले, पण आता एक चर्चा सुरू झाली की तुम्ही भाजपात जाणार, देवेंद्र फडणवीसांची तुमची भेट झाली, असं बऱ्याचशा चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। अशा चर्चेला काही अर्थ नाही आहे। देवेंद्रजींची भेट मी माझ्या विकास कामं जे